नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्रातील तमाम नागरिक, व्यापारी आणि शेतकरी बांधवांसाठी या घडीची सर्वात मोठी आणि अतिशय धक्कादायक बातमी अखेर समोर आलेली आहे। जर तुम्ही महाराष्ट्रात राहत असाल तर पुढील 72 तास तुमच्यासाठी अत्यंत धोक्याचे आणि सतर्क राहण्याचे असणार आहेत। कारण हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांनी नुकताच एक खळबळजनक इशारा जारी केला आहे। महाराष्ट्रातील तब्बल 13 जिल्ह्यांना, होय तुम्ही अगदी बरोबर ऐकलात, महाराष्ट्रातील तब्बल 13 जिल्ह्यांना या बदलत्या हवामानाचा थेट आणि मोठा फटका बसणार आहे। त्याचबरोबर हवामान खात्याने देखील 13 जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी केला आहे। पण मित्रांनो, हा फटका केवळ शेती पिकालाच नाही तर शहरात राहणारे नोकरदार, व्यापारी, दैनंदिन प्रवास करणारे नागरिक आणि फळबागायतदार अशा सर्वांना बसणार आहे। हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांनी नेमका काय इशारा दिलाय, हवामान खात्याचं काय म्हणणं आहे, नुकसान टाळण्यासाठी आपण काय केलं पाहिजे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ते 13 जिल्हे कोणते आहेत। या 13 जिल्ह्यांपैकी काही जिल्हे आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत, ते पण सुरुवातीला, काही जिल्हे पाहणार आहोत ते मध्यंतरात, तर 3 सर्वात महत्त्वाचे जिल्हे आपण व्हिडिओच्या अगदी शेवटी पाहणार आहोत, जिथे सर्वात मोठा धोका आहे। त्यामुळे तुमचा जिल्हा कुठे आहे हे जाणून घेण्यासाठी आणि मोठी धावपळ टाळण्यासाठी हा व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुम्हाला हळूहळू सविस्तर आणि संपूर्ण माहिती या व्हिडिओद्वारे तुम्हाला कळून जाईल। कारण तुमची एक सतर्कता तुम्हाला मोठ्या नुकसानीपासून वाचवू शकते। महाराष्ट्रातील हवामानात आपण सगळेच अजब बदल अनुभवत आहोत। कधी कडक ऊन पडतंय तर कधी अचानक प्रचंड उकाडा वाढून ढगाळ वातावरण तयार होते। हा उकाडा म्हणजेच येणाऱ्या मोठ्या संकटाची नांदी आहे। कारण हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांच्या मते अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात हवेच्या कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे। त्यामुळे मान्सून किंवा अवकाळी पावसासाठी अत्यंत अनुकूल परिस्थिती तयार झाली आहे। त्यामुळे पुढील 72 तासात विजांच्या कडकडाटासह आणि वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। मित्रांनो, हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांनी सांगितलं आहे, हा अचानक येणारा पाऊस रस्त्यावरील प्रवासी, बाजारातील व्यापारी आणि शेतीतील उभी पिके या सर्वांची दानात दान उडवू शकतो। तर चला मित्रांनो, आता वेळ वाया न घालवता आपण जाणून घेऊया की पहिल्या टप्प्यात हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांनी कोणत्या जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा दिला आहे। यामध्ये एकूण 13 जिल्ह्यांना येलो अलर्टचा इशारा हवामान खात्याने देखील दिला आहे। आता शेतकरी मित्रांनो, नंबर 1 चा जिल्हा आहे जळगाव। खानदेशातील जळगाव जिल्हा कापसाचे आगार मानला जातो। येथे कापूस काढणीच्या आणि वेचणीच्या अवस्थेत असल्याने मोठा फटका बसू शकतो। तसेच शहरातील उघड्या बाजारपेठांनाही याचा फटका बसणार आहे। मित्रांनो, आता नंबर 2 चा जिल्हा येतो धुळे आणि नंबर 3 चा जिल्हा आहे नंदुरबार। खानदेशातील या दोन्ही जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरण, त्याचबरोबर अचानक मुसळधार पावसाच्या सरी कोसळू शकतात। नागरिकांनी घराबाहेर पडताना पूर्ण तयारी ठेवावी असा हवामान खात्याने इशारा दिला आहे। मित्रांनो, नंबर 4 चा जिल्हा येतो छत्रपती संभाजीनगर। मराठवाड्यातील या मुख्य शहरात आणि ग्रामीण भागात अचानक हवामान बदलून वादळी वारे वाहण्याची शक्यता आहे। तर शेतकरी मित्रांनो, हे झाले सुरुवातीचे 4 जिल्हे, पण अजून 9 जिल्हे बाकी आहेत, ज्यामध्ये विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातील महत्त्वाचे जिल्हे आहेत। त्याकडे जाण्यापूर्वी हवामान खाते काय म्हणतंय हे आपण थोडक्यात जाणून घेऊया। आता अनेकांच्या मनात प्रश्न आला असेल, केवळ हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांनीच हा अंदाज दिलाय की सरकारी हवामान खात्याने देखील याच सारखा अंदाज वर्तवला आहे। तर मित्रांनो, भारतीय हवामान विभागाने म्हणजेच IMD ने सुद्धा महाराष्ट्रातील या भागांसाठी येलो अलर्ट जारी केला आहे। हवामान खात्याच्या सॅटेलाइट फोटोनुसार ढगांची हालचाल तीव्र गतीने महाराष्ट्राच्या दिशेने होत आहे। या 13 जिल्ह्यांच्या दिशेने होत आहे। वादळी वाऱ्याचा वेग ताशी 30 ते 40 किलोमीटर असू शकतो। त्यामुळेच हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांचा अंदाज आणि हवामान खात्याचा इशारा या दोन्ही गोष्टी तंतोतंत मॅच होत आहेत। चला तर मग आपण वळूया आपल्या दुसऱ्या टप्प्यातील जिल्ह्याकडे,
हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांनी मध्यंतरात कोणत्या जिल्ह्यांचा उल्लेख केलेला आहे ते पहा। आता 5व्या क्रमांकाचा जिल्हा येतो यवतमाळ, तर 6व्या क्रमांकाचा जिल्हा आहे अमरावती। विदर्भातील हे कापूस आणि सोयाबीनचे हब मानले जाणारे येथे विजांच्या कडकडाटासह पावसाची मोठी शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। तर शेतकरी मित्रांनो, नंबर 7चा जिल्हा आहे अकोला, तर नंबर 8चा जिल्हा आहे बुलढाणा। या भागात व्यापारी आणि नागरिकांनी उघड्यावरील साहित्यांची काळजी घेणं गरजेचं आहे। अचानक येणारा पाऊस साठवून ठेवल्याने मालाचे नुकसान होऊ शकते। आता मित्रांनो, नंबर 9चा जिल्हा येतो वाशिम, तर नंबर 10चा जिल्हा आहे जालना। या दोन्ही जिल्ह्यांमध्ये फळबागा आणि पिकांचे नुकसान होण्याचा धोका हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांनी वर्तवला आहे। तर शेतकरी मित्रांनो, आतापर्यंत आपण 10 जिल्हे पाहिले, पण अजून 3 आणि सर्वात महत्त्वाचे जिल्हे बाकी आहेत, जिथे पुढील 72 तासात सर्वात जास्त प्रभाव पाहायला मिळू शकतो। ते जिल्हे कोणते आहेत आता आपण पाहूया। हे आपण अगदी शेवटी पाहणार आहोत, असं मी सुरुवातीला सांगितलं होतं। त्याआधी हा पाऊस कोणाकोणाला फटका देणार याचं सविस्तर गणित आपण आता समजून घेऊया। तर शेतकरी मित्रांनो, हा अवकाळी पाऊस असल्यास कोणाचे काय नुकसान होऊ शकते ते नीट समजून घेऊया। नंबर 1, सर्वसामान्य नागरिक आणि प्रवासी। वादळी वाऱ्यांमुळे झाडे पडणे, वीज पुरवठा खंडित होणे किंवा रस्त्यावर पाणी साचून वाहतूक कोंडी होणे अशा समस्या उद्भवू शकतात। त्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होऊ शकते। नंबर 2, व्यापारी आणि बाजार समित्या। ज्या व्यापाऱ्यांचा माल बाजार समित्यांमध्ये किंवा दुकानाबाहेर उघड्यावर पडलेला असतो तो ओला होऊन कोट्यवधींचे नुकसान होऊ शकते। नंबर 3, शेतकरी बांधव। कापूस, सोयाबीन, भाजीपाला आणि फळबागांना याचा थेट फटका बसेल। कापूस ओला झाल्यास काळा पडतो आणि बाजारात भाव मिळत नाही। यावर उपाय काय करायचा आहे? नागरिकांसाठी काही सूचना देण्यात आलेल्या आहेत। विजा कडकडत असताना झाडाखाली किंवा पत्र्याच्या शेडखाली उभे राहू नका। घरातील इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे प्लग आताच काढून ठेवा। आपला माल तातडीने सुरक्षित ठिकाणी हलवा किंवा ताडपत्रीने झाकून घ्या। शेतकऱ्यांसाठी आणखीन काही सूचना या ठिकाणी दिलेल्या आहेत। कापूस वेचणीस आला असेल तर पुढील 24 तासात मजुरांची मदत घेऊन काम आटोपून घ्या। फवारणी पुढील 72 तास करू नका, अन्यथा तुमच्या फवारणीचे पैसे वाया जाऊ शकतात। तर आता मित्रांनो, येऊया त्या सर्वात महत्त्वाच्या 3 जिल्ह्यांकडे, ज्यांची तुम्ही खूप वेळ झाली वाट पाहत आहात आणि जिथे हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांनी सर्वात मोठा आणि विशेष सतर्कतेचा इशारा दिला आहे। हे जिल्हे आहेत आपल्या पश्चिम महाराष्ट्रातील। यामध्ये 11व्या क्रमांकाचा जिल्हा येतो सांगली। सांगली जिल्ह्यात पुढील 72 तासात हवामानात अत्यंत वेगाने बदल होईल। वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता असल्याने शहरातील व्यापारी, नागरिक आणि द्राक्ष बागायतदारांनी हाय अलर्टवर राहावे। नंबर 12, आता मित्रांनो 12व्या क्रमांकाचा जिल्हा येतो कोल्हापूर। कोल्हापूर जिल्हा आणि परिसरात ढगांची प्रचंड गर्दी पाहायला मिळणार आहे। अचानक येणाऱ्या मुसळधार पावसामुळे नागरिकांची धावपळ उडू शकते। ग्रामीण भागात वीज पडण्याची आणि वीज पुरवठा खंडित होण्याचा धोका सुद्धा हवामान खात्याने आणि त्याचबरोबर हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांनी दिलेला आहे। आता शेतकरी मित्रांनो, 13व्या क्रमांकाचा आणि सर्वात शेवटचा जिल्हा येतो तो म्हणजे सातारा। सातारा जिल्ह्यामध्ये विशेषतः महाबळेश्वर, वाई आणि घाटांचा परिसर येथे विजांच्या कडकडाटासह जोरदार सरी कोसळतील। पर्यटकांनी आणि घरातून प्रवास करणाऱ्यांनी चालकांनी पुढील 3 दिवस अत्यंत सावधगिरीने बाळगावे। झाडे पडण्याची शक्यता असल्यामुळे रस्त्यावरून प्रवास करताना डोळे उघडे ठेवून गाडी चालवावे। तर शेतकरी मित्रांनो, हवामान अभ्यासक पंजाबराव डक आणि त्याचबरोबर हवामान खात्याने म्हणजेच IMDने संपूर्ण महाराष्ट्राचा हा आढावा दिलेला आहे। जिल्ह्यांची विभागणी करून आम्ही तुमच्यापर्यंत ही माहिती पोहोचवली आहे, जेणेकरून तुम्हाला परिस्थितीचे गांभीर्य समजेल। निसर्गापुढे कोणाचे चालत नाही, पण आपली पूर्वतयारी आपल्याला मोठ्या संकटातून वाचवू शकते। तुमच्या भागात सध्या वातावरण कसं आहे? पाऊस सुरू झाला आहे का? तुमच्या जिल्ह्याच्या नावासह खालील कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे,
त्यामुळे आत्ताच तुमच्या मोबाईलमधील सर्व व्हॉट्सअप ग्रुपवर तुमच्या मित्रांना, नातेवाईकांना आणि वरील जिल्ह्यातील व्यक्तींना, त्याचबरोबर विशेषतः शेतकरी मित्रांना शेअर करायला विसरू नका। अशाच ताज्या आणि अचूक हवामान अंदाजासाठी आत्ताच आपल्या बोलगड्या मराठी या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा। निसर्गाच्या या संकटाचा सामना आपण एकत्र करूया। हवामान खात्याच्या अंदाजानुसार काळजी घ्या, सुरक्षित राहा। भेटूया पुन्हा एकदा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसोबत। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।